आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि ढवळीकर बंधूंमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। आप आणि मगो एकत्र येऊन निवडणुका लढवतील असं समीकरण येत्या निवडणुकीत पाहायला मिळणार का, यावरून वेगवेगळे युक्तिवाद राजकीय वर्तुळात होत आहेत। पण खरंच आप आणि मगो एकत्र येण्याच्या किंवा न येण्याच्या 3 शक्यता काय आहेत हे जाणून घेऊयात गोवन वार्ता लाईव्हच्या इनसाइड स्टोरीमधून। मगो आणि आपमध्ये युती होण्याची शक्यता। ढवळीकर बंधू आणि केजरीवालांमध्ये काय चर्चा। सदिच्छा भेटीमागचा खरा हेतू काय होता। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय। आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या। या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ढवळीकर बंधू केजरीवालांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं नसतं तरच नवल। झालंही तसंच। मगो आणि आप एकत्र आगामी विधानसभा निवडणुका लढणार की काय अशी कुजबूज सुरू झाली। पण सुदीन ढवळीकर यांनी मात्र युतीसाठी भेट घेतली नसल्याचं म्हटलंय। युतीच्या विषयी काय ना, आणि जे बरें काम केलां त्या विषयी आमचें डिस्कशन जालां आणि हांवें जे बरें हांगा वॉटर सप्लायत केलां ताचे विशीं डिस्कशन। पूण मेळपा उद्देश कितें आसलो? कितें युतीचे खूब दीस जाले आमी एकामेकां मेळुया म्हणून सांगिल्लें। हां जवळ जवळ आतां 2 म्हयने जाले कोरोना लागून आमी मेळूं ना। हां तो एकदां येवन गेलो पळय हां तेन्नाय आमी मेळूं ना। मदीं हांव दिल्ली वचपाचो आशिल्लो तेन्नाय म्हाका टायम मेळुना। पूण मागीर जेन्ना म्हाका कळ्ळें की ताका मेळपाक जाय, ताणें काम केल्लें बरें आसा आनी ताका जसो आमकां त्रास दिता तसोच ताका दिल्ली त्रास दिता। दॅट इज द रिजन आमी मेळ्ळे। केजरीवालांची सदिच्छा भेट घेतली असल्याचं सुदीन ढवळीकर यांनी म्हटलंय। असं असलं तरी मगो आमदार सुदीन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या या भेटीदरम्यान 45 मिनिटं महत्त्वाची चर्चा झाली असणार हे तर नक्की। त्यामुळे या भेटीनंतर मगो आणि आप एकत्र येण्याच्या शक्यताही नाकारल्या जाऊ शकत नाहीत। नेमक्या या 3 शक्यता काय आहेत त्यावरती एक नजर टाकूया। शक्यता क्रमांक 1, नवं राजकीय समीकरण। मगो आणि आप एकत्र आल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकेल। आत्ताच युतीच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब होणार नसलं तरी तसं वातावरण तयार केलं जात असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याची ही शक्यता आहेच। शक्यता क्रमांक 2, उत्तरेत मगो तर दक्षिणेमध्ये आप। सुदीन ढवळीकरांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत आप आणि मगो एकत्र निवडणुका लढवू शकतात असंही जाणकार सांगतात। तसं झाल्यास मगो आपली ताकद उत्तरेत तर आप दक्षिणेमध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असा अंदाज वर्तवला जातोय। आप आणि मगो यांची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी ही युती भाजप आणि काँग्रेससाठीही डोकेदुखी ठरू शकते। आणि शक्यता क्रमांक 3, युतीमुळे बंडाळीची भीती। मगो आणि आपची जर युती झाली तर ती प्रत्यक्षात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजिबात रुचणारी नाही असंही राजकीय जाणकार सांगतात। नव्यानेच पक्ष बांधणी करत असलेल्या आम आदमी पार्टीला मगो बरोबर जाणं धोक्याचं ठरू शकतं। मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतदार आपकडे वळू लागले आहेत। अशात मगोशी नातं जोडलं तर हा घटक पक्षापासून दुरावू शकतो असंही बोललं जात आहे। जाना पसंद किया है तो आप इन पार्टियों के साथ मैं गोवा में आया, मेरे से बहुत सारे पत्रकार मिलने आए, मेरे से सुदीन साहब भी मिलने के लिए आए। उन्होंने गोवा की राजनीति के बारे में चर्चा की। हमने कोई अलायंस के बारे में तो चर्चा की नहीं है। तो वो मेरे से मिलने के लिए आए, मिलने तो आ ही सकते हैं। आप में से भी बहुत सारे साथी मिलने के लिए आए थे। गोवा की राजनीति के बारे में चर्चा की। मैंने उनको बताया कि दिल्ली में हमने बहुत अच्छे स्कूल बनाए हैं। सुदीन बाब आप आइए देखिए। केजरीवालांनी ढवळीकरांसोबत राजकारणावरती चर्चा झाल्याचं म्हटलंय। एकूणच काय तर मगो आणि आपमध्ये जागा वाटपाबाबत नक्कीच चर्चा होऊ शकते। जिथे मगोप उमेदवार असेल तिथे आपने पाठिंबा द्यावा आणि जिथे आप उमेदवार असेल तिथे मगोने पाठिंबा द्यावा। हा फॉर्म्युला दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो असं समीकरणही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। रुपेश राऊत आणि विश्वनाथ नेनेचा ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।
येणारी विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची विधानसभा निवडणूक असेल अशी घोषणा मगोचे आमदार सुदीन ढवळीकर यांनी केली. तरुणांना संधी देण्यासाठी आपण आणखी निवडणूक लढवणार नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून जोरदार चर्चा रंगली. सुदीन ढवळीकरांची अखेरची निवडणूक. सुदीन ढवळीकराचो मोगो पक्षान निवडणूक लढोवपाचो हो लास्ट टाइम आसा. तरुणांना वाव देण्याच्या दाव्यात किती तथ्य. यंग जनरेशनाक आमी मुखार हाडपाची जबाबदारी घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. चर्चेत राहण्यासाठी कधी राजकारणाला रामराम करण्याचा तर कधी अखेरची निवडणूक असल्याचा दावा केला जातो. यापूर्वी अनेकांनी असे दावे करून पुन्हा निवडणुकाही लढवल्या. आता मगोचे नेते तथा मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर यांनीही तसाच दावा केलाय. कुडचडेत मगो पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन ढवळीकरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. बरे मनशाक ह्या फावटी आमी फुडें हाडटले. आमकां मोगो पक्ष वयर येवपाक जाय. सुदीन ढवळीकराचो मोगो पक्षान निवडणूक लढोवपाचो हो लास्ट टाइम आसा. हेंय हांव हांगा नमूद करता. कारण यंग जनरेशनाक आमी मुखार हाडपाची जबाबदारी घेतल्या. हो पक्ष यंग जनरेशना कडेन वचपाक जाय. ह्या खातीरूच आज आमचे जे ट्रेजरर आसा, कार्याध्यक्ष आसा, ते सगळे 65 एंड बिलो आसा. आनी पयलीं जशे 70-75 वर्सांचे आसताले तांच्या मार्गदर्शना सकयल ही सगळी टीम आमची कार्यरत आसा. आनी हांव सुद्दां मोगो पक्षाच्या केंद्रीय समितींत ना, हेंय हांव हांगा नमूद करता. आनी ही केंद्रीय समिती जे डिसिजन घेतली तें फॉलो करपाचें काम म्हजें एज अ लिडर आनी हांव तें करतलो. त्या बद्दलूय दुबावना. हांव इतलेंच मागता, आमी जें काम करतले तें ह्या धरती मातेच्या पुत्रां खातीर काम करतले. शब्दावर ठाम राहण्याची अपेक्षा राजकारण्यांकडून करण्यात काहीच अर्थ नाही. मात्र ढवळीकरांचं विधान खरं मानायचं तर त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तरुणांना संधी देत असताना हे तरुण म्हणजे नेमके कोण हा प्रश्न उरतोच. कारण हल्लीच्या राजकारणात फॅमिली राजचं आलेलं पीक पाहता ढवळीकर कुटुंबीय सुद्धा त्याला अपवाद असू शकत नाहीत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीनंतर आपण पिछाडीवर राहून आपल्या मुलाचं म्हणजेच मिथिल ढवळीकर याचं पॉलिटिकल करिअर पक्क करण्याचा विचार ढवळीकर करत नसतील ना असा सरळ अर्थ काढता येतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून मिथिल ढवळीकर ज्या गतीनं समाजकार्यात सक्रिय झालेत ते पाहता मडकई मतदारसंघात सुदीन ढवळीकरांच्या राजकीय गादीचे वारस म्हणून त्यांनाच प्रोजेक्ट करण्याची मोहीम सुरू झाल्याचं स्पष्ट होतं. हा तर्क बाजूला ठेवून विचार केला तर तरुणांसाठी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा ढवळीकरांचा विचार हा कौतुकास्पद असाच आहे. किंबहुना अन्य वयस्कर नेत्यांनीही हा विचार करायला हवा असं अनेकांना वाटतंय. पण वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्त होताना आपल्या पुढच्या पिढीची राजकीय दृष्ट्या तजवीज करण्याची खोड राजकारणी कधी सोडतील हा प्रश्न अनुत्तरितच उरतो. कारण राणे, आलेमाव, मोन्सेरात, रवी नाईक आदींनी आपल्या पुढच्या पिढींची तजवीज आधीच करून ठेवली. त्यात ढवळीकर या आणखी एका नावाची भर पडेल. ढवळीकरांच्या या घोषणेची फलनिष्पत्ती ही अशी संकुचित असेल तर त्याला काडीचाही अर्थ नाही. मात्र मडकईतील एखाद्या ताज्या दमाच्या कार्यकर्त्याला त्यांनी पुढे आणलं तर मात्र तो इतरांसाठी मोठा धडा असेल. तसं घडण्याची अपेक्षा आपण नक्की करू शकतो. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोवा सरकारच्या हर घर बिजली योजनेचा दावा फोल ठरवणारं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मांद्रे मतदारसंघातल्या तुये इथं धनगर कुटुंबांपर्यंत गेल्या 90 वर्षात वीज पोहोचली नव्हती. दरम्यान काँग्रेसचे युवा नेते सचिन परब यांच्या प्रयत्नातून या कुटुंबांना सौर ऊर्जेची वीज उपलब्ध करून देण्यात आली आणि तब्बल 90 वर्षांचा अंधार सरला. आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांचा हा खास रिपोर्ट. मांद्रे मतदारसंघातल्या तुये इथली ही धनगर कुटुंब सरकारच्या हरघर बिजलीच्या जाहिराती यांच्यापर्यंत पोहोचल्या, परंतु अद्याप वीज नाही पोहोचली. गेल्या 80 ते 90 वर्षांपासून अशीच स्थिती आहे. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडातच या कुटुंबियांची रात्र जाते. कुणाकडे तरी विनंती करून हे लोक आपला मोबाईल चार्ज करतात, परंतु याचा सर्वाधिक फटका बसला तो ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांना. माझे नाव शिल्पा.
मी मराठी हायस्कुलान शिकतो. जेन्ना लॉकडावन फाटल्यान पडलेले लॉकडावनान ऑनलायन अभ्यास चालू आसलो तेन्ना सगळीं भुरगीं करी आसली पण मी अक्षर दी आसली टिचर ती मागीर हांवें लिहून मागीर दी आसली टिचरी कडेन. आज करून इतक्या वर्सांनी आज खरंच आमच्या घरात लायट पेटली. सचिन भाईन आज लायट पेटयली. म्हणजे देव बरें करूं म्हणटा. बाबा कितले दीस जाले गेल्या तुमकां लायट ना अशें? कितले वर्सां जाले? जवळ जवळ आता 70-80 वर्सां जायली. मायसूच आसतली. लायट ना कमी जावची ना. पूण लायट ना लायट लायट म्हणून आमी तळमळटा. कोणा कडेन अशे प्रश्न सांग घालिता ते करया करया म्हणटात. आज जाता फाल्यां जाता करया करया. तुम्ही फोन बीन यूज करतात, मोबायल बीन यूज करताले, पण चार्जिंग खंय करताले? चार्जिंग आमी एक दीस कोणा कडेन असो शेजाऱ्याक व्हरप आनी कोणा दुसरे कडेन व्हरप. सदी कोणें एखादो बेजारूय जाता बाबा सदी जाता येयलें म्हणून मग तेचे कडेन वता दुसरे कडेन वता अशें करून हाल काडटा. पण मोबायल आसना जाल्यार आमच्या कडेन उलोवप जावंक मेळना. बरोबर. तुमचे जे भुरगे आसात शिक्षण कशें घेताले ते? कशें शिकताले? शिक्षण कितें आतां शिक्षण ती ते शाळेची बाई बरी आहा त्या कारण ते पेपर दिता परत ते व्हरून दिता दुसरी हाडटा अशें करून ते दीस काडटात. आनी तांकां जर अभ्यासय करूंक मेळना दियाचे दीस काडटा न्हू आमी. अभ्यास करूंक मेळना कांय मेळना. आनी तांकां मेन इंग्लीश जालें तरी ते फुडें इंग्लीश तांकां येयना न्हू ते. बरोबर. मातशें कडी बाबा दाखोवपी जावं मोबायल तरी कोणें आसलो अशें न्हू अशें दाखोवंक शकता. ते ना न्हू आमचे कडेन आनी कोणी एक्शनच घेवंक ना न्हू आमच्या. दरम्यान काँग्रेसचे युवा नेते सचिन परब यांना ही परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी या कुटुंबांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी या कुटुंबांना वीज देण्याचा निर्णयही घेतला. पोल टाकून वीज कनेक्शन उपलब्ध करण्यात अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे तातडीची सोय म्हणून या कुटुंबांना सौर ऊर्जा देण्यात आली. संपूर्ण यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर तब्बल 80 ते 90 वर्षांनंतर या कुटुंबात विजेचा प्रकाश पडला. दरम्यान युवा नेते सचिन परब यांच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश सोडणकर यांच्यासह माजी मंत्री संगीता परब, काँग्रेस महिला अध्यक्षा बीना नाईक आणि प्रमुख काँग्रेस नेते पोहोचले. सरपंच सुहास नाईक, पंच आनंद साळगावकर, माजी सरपंच किशोर नाईक हेही उपस्थित झाले. कोविडच्या काळात याच भागात ऑक्सिजन सिलेंडरही पोहोचवण्याचं काम करणारे युवा नेते सचिन परब यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की आगामी निवडणूक किंवा मतांचा विचार करून आम्ही हे कार्य करत नाही आहोत, तर कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. सो म्हाका दिसून येता की आयज ह्या क्षणान उमेदीचो हांच्या उमेदीन आमी सहभाग जावपाचो आमची हें आसा. तांकां आजून तांकां जेंचे कडेन आयलो हांव तांकां कसले फुडल्या इलेक्शनाक तांकां खबर सुद्दां ना की आमी राजकारण आहा म्हणून. खबर आसलें तुका? हांगा ही फॅमिली 3 घरां आसात. 3 फॅमिली 90 वर्सां बरोबर ती ह्या एरियेन रावताली. गोवा स्वतंत्र जालें कितकीशीं वर्सां आमकां जालीं पण आजून पर्यंत ह्या फॅमिलीक म्हणटात थंय लायट म्हणटा ती नासली. हें म्हाका दिसता तेंचें 4थें जनरेशन सद्या चालू आहा. तेंच्या भुरग्यांनी बल्ब म्हणटा तो केन्ना लायफान पळोवंक नासलो. आमी इंटरनॅशनल मोपा एअरपोर्ट उलयतात, खंय एंटरटेनमेंट विलेज करपाचें आमी चिंतता, इलेक्ट्रॉनीक सिटी म्हणटा, आनी त्याच भागान त्याच तालुक्यान अशी फॅमिली आसा ती लायट ना. ही बेजीक एक्चुली जेन्ना म्हाका कळ्ळें आज आमचे देवेंद्र परब आनी उद्देश शेटये हांच्या मार्फत कळ्ळें, विजीट केली आनी म्हाजें मन भरून आयलें हेंकां फॅमिलीक पळोवन. आनीक कशें आसता म्हाका दिसता की आयज पर्यंत हेंचेर दुर्लक्ष जालो मताचे गणिता खातीर. हेंची कमी मतां खर्च करपाक गेल्यार भरपूर जाता. इलेक्शन हांकां कितें दिलें हेंची मतां घेवया असो खंय तरी विचार राजकारणाचो आसूंक शकता म्हणून हे आजून पर्यंत बिना लायट काळोखान रावले. सो जेन्ना म्हाका कळ्ळें आमी विजीट केली आनी तांकांच सांगलें की तुमकां सद्या इच्छा आसा, इफ देर इज अ वील देर इज अ वे. सो म्हाका जेन्ना मना पासून दिसलें तांकां आमी सोलराची इमिजिएटली सोय करून दिली. मदीं भरपूर पावस आसलो, 10 दीस काम करपाक मेळ्ळें ना, पूण जसो पावसान मातसो विराम घेतलो आमी काम केलें आनी आयज तेंच्या घरान ह्या 3 घरान बल्ब पेट्टले. मतं किती पडतील माहीत नाही, मात्र या कुटुंबाच्या जीवनात प्रकाश नक्की पडेल हेच आमचं समाधान आहे असं सांगत निरपेक्ष समाजसेवा हाच काँग्रेसचा गाभा असल्याचं गिरीश सोडणकर यांनी म्हटलंय. बाब सचिनान खूब सेवा कार्य सुरू केल्लें आसा आनी सेवा हो काँग्रेसचो आमचो मूळ दाबो.
आमचे फाउंडेशन काँग्रेस पक्ष स्थापना जाल्यात सेवा करपाक आनी आमी आमचे युवा पिढी परत त्या सेवा मार्गान येताक यूथ काँग्रेसीन आमी आमचे कोविडा टायमार सेवा केली. बाब सचिनान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर्स ज्यांका गरज आशिल्ली तेन्ना वेव 1, वेव 2 हे सगळ्यांनी काम केलं. पूण आमी असली कितें मदत दिता आसतना कोणाक जर खावपा दिता, जेवणा दिता, तेजे फोटो काडून जे पेपराचेर थोडे घालून पब्लिसिटी आमी आमचे सगळे कॅडरांक सांगल्यात की खाद्य पदार्थ जावं असले कितें बारीक बारीक दितात ते काम आमी मनांतल्यान करता, कोणा तरी मदत करपाक. थंय राजकारण आमकां करपा नाका, थंय ती पब्लिसिटी आमकां करपा नाका. लोक जे आशिर्वाद दितलो कामाचो तो आशिर्वादूच खूब व्हडलो आसता. आनी आमचे एंटायर कॅडरान गेल्या 1.5 वर्स प्रसिद्धी पासून पयस रावन हें काम चालू दवरलेलें आसा. म्हणून सचिनाचें हांव खास अभिनंदन करता, कारण तुवें एक 3 कुटुंबाक आमी पळयता मत कितली पडटली ती, तुवें हांगा मत कितली ती पडटली ती पळयली ना. तुवें 3 कुटुंबाक उजवाड पडटलो, त्यातून 3 कुटुंबाच्या भुरग्यांचेर उमेद येतली. ते आयज तुवें सेवा केल्ली आसा आनी ह्या सेवे खातीर लोकांचो आशिर्वादूय तुका मेळटलो. काँग्रेस पक्षूय तुमकां देव बरें करूं म्हणटा, कारण तुमी एक बरें लोककार्य केल्लें आसा. ज्या घरान इतकी वर्सां लायट नाशिल्ली, ज्या कुटुंबांक, त्या कुटुंबांक आज हांगा लायट मेळिल्ली आसा. आनी म्हाका उमेद जाता की सचिन परब जो आमचो काँग्रेस पक्षाचो एक कार्यकर्तो, एक पदाधिकारी, सो तुवें केलें म्हणल्यार ही एक पक्षा खातीर एक अभिमानाची गजाल. खरें म्हणल्यार आतां म्हायती मेळ्ळ्या त्या प्रमाणे पंचायतीन प्रयत्न केल्ले, पूण खंय तरी वयल्या लेवलाचेर ते कमी पडले आसतले. पूण एक गोश्ट खरी की खंयची गोश्ट समज करतलो जाल्यार ताका इच्छा जाय आनी ते समज करतलो आनी ताका विजन जाय. आपणही समाजकार्य करायचं नाही आणि इतरांनाही करू द्यायचं नाही, ही सरकारची वृत्ती कोविड महामारीच्या काळात दिसून आली. आताची काँग्रेस ही स्वच्छ काँग्रेस असून गोव्याला वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन माजी मंत्री संगीता परब यांनी केलंय. आज काँग्रेस स्वच्छ झाली असा. अध्यक्ष आसात महिला काँग्रेसच्यो आणि पार्टीचे प्रेसिडेंट आसा. तुमकां एक नम्राची विनंती आसा की सगळे दैव सैव सहयोगान सगळे क्लियर जाल्ले आसा. बरे यंग ब्लड, नव्या दमाचे तरुणांक अध्यक्षांनी साथ दिवपाची आणि नव्या दमाची ताजी काँग्रेस अशी म्हणटली की काँग्रेस जुनी जाल्या. काँग्रेस जुनी जाल्या ना, आता नव्या दमाची झालेली असा गोव्यात तरी. मकबूल माळगीमणीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोव्यासारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यात काही गावांमध्ये मूलभूत सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत. केंद्र सरकारच्या संसद ग्राम योजनेत स्थानिक खासदारांनी दत्तक घेतलेल्या आणि दस्तूर खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आजही काही कुटुंब दिव्याच्या प्रकाशात जगतायत. पाहूया आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. इब्रामपूर मोदी सरकारच्या संसद ग्राम योजनेत विद्यमान खासदारांनी दत्तक घेतलेलं गाव. प्रगतीच्या उंच शिखरावर विराजमान गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मतदारसंघातलं गाव. अनुसूचित जाती अर्थात SC कॅटेगरीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातलं गाव. पण या सर्वांनाही शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं भयान वास्तव इथं पाहायला मिळतंय. गोवा स्वतंत्र होऊन 60 वर्षे झाली तरीही इथले नागरिक आदिवासींपेक्षा वाईट जीवन जगतायत. विकासाचे कितीही ढोल बडवले तरी हे वास्तव संबंधित लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणणारे आहे. हे भयान वास्तव तेव्हा समोर आलं जेव्हा मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष आणि कोरगावचे सुपुत्र राजन कोरगावकर यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. हणखणी परिसरातल्या सोनाली संतोष शेळके यांचं हे घर. चारही बाजूला ताडपदरी, भिंतींचा पत्ताच नाही, पिण्यासाठी पाणी नाही. दुसऱ्या घरातील बबन लंबर हे तर गेल्या 40 वर्षांपासून अंधारात राहतात. दिवा लावण्यासाठी केरोसिन मिळत नाही, मग डिझेलचा दिवा पेटवला जातो. ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात याच दिव्याच्या उजेडात इथल्या मुलांचं भवितव्य आज घडतंय. दरम्यान राजन कोरगावकर यांनी या परिस्थितीला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना जबाबदार धरत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मशरूम, अळमी, ही अळमी ती 5 वर्सांनी परत येतली ती तुझ्यासारखी माणसां. आम्ही लोकल हे सदांच येतलो, आमकां येवचाच पडटला किंवा ना जाल्यार लोक आमच्या मदीं येतले.
आमचे हे लोक तुझ्या मडगांव येऊ शकना, ज्यांका भिंती ना, घरा ना, रावपाक जागो व्यवस्थित ना, ज्याच्याकडे पाणी ना, नळ ना, ते तुझ्याकडे मडगांव येतले प्रॉब्लेम घेऊन. कित्याक जाय भायले मनीस आमकां? ह्या दृष्टीनेच आम्ही म्हणतो मिशन फॉर लोकल कित्याक सुरू केला. आम्ही पेडणेकर एक जाऊया आणि हे असले प्रॉब्लेम समजून घेऊया. हितूनच आम्ही वर सरतलो. पेडणेकरांक मी आव्हान दिताय आणि रिक्वेस्ट करताय, विचार करा, ह्योच आमचो बाबूचो उदरगत, ह्याच घराची ह्या लक्षणां बघात सगळे कसे कसे आहात ते, कसे लोक जमनीर रावतात, ती भुरगीं कशी जमनीर न्हिदल्यात, ताका खाट सुद्धा ना आसा. ते शेतान काम बारीक करून आपला कमाई करतात. पुरो कर डेव्हलपमेंट करपाचो शब्द. तू आमकां एकदम बॅकवर्ड केलं. हे बघ दाखयता आदर्श गाव. कसलो आदर्श गाव? मागीर कसं या सरकारान हेचेर दखल घेवची, प्रशासनान हेचेर वेळेवर विचार करून इमिजिएटली हाका कनेक्शन दिवचा. कारण ज्याच्यामुळे तो सध्या काळोखात रावता, तो ऍटलिस्ट तो प्रकाशमय तरी जातलो. बाबू उगाच आपला डेव्हलपमेंट म्हणू नका. ह्या हणखाण्या गावान ही गोष्ट जाता. कितले गोष्टी आधी चौथी गोष्ट असा. आम्ही असं प्रत्येक वाड्याने केले, कितलेशीच गोष्टी येतले. कसली डेव्हलपमेंट? हीच ती डेव्हलपमेंट. हणखणे गावातलो आज आम्ही आता हरिजन वाड्याचेर आसा. तो तिसरो पॉयंट आजच्या दिसाचो. हे एक भास्कर हरिजन हेचे घर. हे 2 वर्सां पयलीं गेल्या पावसाच्या वाऱ्यामुळे तुटलेले, मोडलेले. त्यांनी पंचायतीकडे ऍप्लिकेशन बी खूप कितें केलं. बाबड्याक अजून घर ना. बाबू सदांच म्हणटा आपण सगळ्या लोकांची एकदम उदरगत केल्या, विकास केलो. ह्योच तो विकास? प्लास्टीक घरात भिंतीने असलेलो ह्यो विकास? ह्या घरात माणसां रावतात, ह्योच विकास काय बाबूचो? केवळ मोठ्या घोषणा करून सामान्य मतदारांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या बाबू आजगावकर यांना आता मडगावला पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात राजू नरसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बाबू हर टाइम सांगता आपण 4 फावटी आपणाक पेडणेकारांनी निवडून दिलो म्हणून. आणि ह्या हणखणे आपल्या गावान आदर्श गाव म्हणून जो ओळखलो जाता आणि त्या गावान अजून दिवे पेटतात. आणि हे बाबूचे दिवे हे हांगा पेटतात. ते बाबू पळय, तू न्हिदला जाल्यार जागो जा. आयज तू वर्रात फिरता, त्या बारीक मनशा कडेन तुजो लक्ष ना. खंयचे फक्त कमिशनां येतात 30%, तेचेर फक्त तुझं लक्ष आसा. ह्या गरीब मनशाचेर लक्ष ना. हे तू कितें दिये पेटयला पळय, हे तुका आतां इलेक्शनाक सारखे आमी पेटयतले दिये तुका आणि मडगांवांत हाडटले. या गावातील परिस्थिती पाहता पेडण्यातील जनता आगामी निवडणुकीसाठी कुणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मकबूल माळगीमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पेडणे.